बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश। स्वातंत्र्यानंतर अनेक क्षेत्रात भारत प्रगतीपथावर असून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे। दूरध्वनी, नेटवर्किंग या क्षेत्रातही भारताने झपाट्याने प्रगती साधली असून दिवसेंदिवस आधुनिकतेकडे आपण अग्रेसर होत आहोत। ही दृश्य स्वरूपातील प्रगती साधताना शहरामध्ये व ग्रामीण भागात लोकवस्तीत उंच उंच मनोरे उभारले गेले। यातून होणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचे रेडिएशन, निर्माण होणाऱ्या मायक्रोवेव्ह यामुळे मोठ्या प्रमाणात पशुपक्षी, प्राणी व मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून इकॉलॉजिकल अनबॅलन्समुळे अनेक दुष्परिणाम आपल्या समोर येत आहेत। लँडलाईन फोनचा वापर कमी होऊन सर्वच क्षेत्रात सेलफोनचा वापर, नेटवर्कचे जाळे विणले गेले आहे। या सुविधांचा अतिरेकी वापर समाजाकडून होत असून नियमांचे उल्लंघन होत आहे। मनोरंजनासाठी या साधनांचा अतिरेकी वापर होतो। अतिरिक्त SMS चा गैरवापर होत आहे। रहदारीमध्ये वाहन चालवताना प्रतिबंधात्मक ठिकाणी सेलफोनचा वापर होऊन अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। मंडळी, या साधनांच्या वापरापासून बाजूला जाणे आता शक्य नाही, परंतु या आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांचा योग्य कारणासाठीच वापर करणे अत्यंत गरजेचे आहे। टॉवर उभारताना त्यापासून निर्माण होणाऱ्या रेडिएशनसाठी प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शक तत्वांचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे। शक्य त्या ठिकाणी लँडलाईनचा उपयोग करणे, लॉंग कॉल ड्युरेशन टाळणे, सेलफोन कानापासून दूर ठेवणे, वायर, स्पीकरफोन इत्यादीचा वापर करणे, ड्रायव्हिंग करताना चुकूनही सेलफोन न वापरणे, झोपताना आसपास सेलफोन न ठेवणे यासारख्या आपणा सर्वांना माहीत असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन आपण सर्वांनीच करून संभाव्य दुष्परिणामांना आपण दूर ठेवू शकतो व त्यायोगे बायोलॉजिकल संतुलन ठेवून, पर्यावरण अबाधित ठेवून याद्वारे आपल्या वसुंधरेचे रक्षण करू शकतो। चला तर मंडळी, गणरायांच्या साक्षीने आपण या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासाठी आज कटिबद्ध होऊ। यावर्षीचा देखाव्याचं शीर्षक आहे आधुनिकतेत गरज मार्गदर्शक तत्वांची। याच्यामध्ये आम्ही जे मोबाईल टावरचे रेडिएशन जे आहे, भारतामध्ये मोबाईल टावरचं रेडिएशन काय आहे, तसेच मोबाईल रेडिएशनमुळे होणारे दुष्परिणाम, कारण डेव्हलपमेंट आता आपण रोखू शकत नाही, ज्यामध्ये मोबाईल असेल, तुमचं इंटरनेट असेल, इतर सेवा असतील, या सर्व गोष्टीमध्ये यामध्ये मोबाईल वापरताना होणारे ॲक्सिडेंट, त्यामुळं आणि 24 तास मोबाईल ते आजकालची पिढी कानामध्ये ठेवून लावतात, ज्यामुळं कानावर होणारे परिणाम, शरीरावर होणारे दुष्परिणाम, वेगवेगळ्या एरियामध्ये जे काही टावर उभे केलेले आहेत मोबाईलचे, त्या टावरमधून जे रेडिएशन होतं घरावर, त्या एरियामध्ये, त्या परिसरामध्ये, त्या माध्यमातून त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत हे आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या गणेश मेळ्याचं नाव बजाज ऑटो कामगार कर्मचारी बंधूंचे न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळ, खडकेश्वर, औरंगाबाद।
राजाच राज गणराज बालिक बालिक टिम टिम टिमाले ढमाक ढम ढोल वाज खरी माझ्या आलर राजाच राज गणराज हा बालिक बालिक धमाक ढमढोल धमाक ढमढोल वाऱ्याची पिपाणी पिपाणी वाज धमाक ढमढोल श्रीराम गणेश मंडळ कुमारवाडा संभाजीनगर मी अध्यक्ष आणि पूजा हे आमचे 25वें वर्ष आहे. आमची जी मूर्ती आहे तिचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. खूप वेगळे आहे आणि आम्ही खास ट्रेनवरून मुंबईपासून जवळपास 115 किलोमीटर आणली आहे. पूर्णतः शाडू मातीची मूर्ती आहे. तिला बनवण्यासाठी कारागिरांनी कमीत कमी 2.5 ते 3 महिने घेतले आहेत. त्या मूर्तीला म्हणजे तिने एकदम कमीत कमी 2 ते 3% जलप्रदूषण होतं तिला विसर्जन केल्यावर. आणि आम्ही दरवर्षी सामाजिक देखावे करतच असतो. हे आमचं 25वे रौप्य महोत्सवी वर्ष. त्यासाठी आम्ही यावर म्हणजे आता तर भ्रष्टाचार महागाई सगळं वाढलेलं आहे. गणपती बाप्पांना एक आव्हान केलं होतं की तुम्ही जसं सिंदुरासुराचा वध केला होता तसं भ्रष्टाचार महागाई या सर्व गोष्टींचा आमच्यासाठी का होईना एक वध करा. वध करून एक चांगला आमच्या म्हणजे समाजात वगैरे आनंदोत्सव साजरा करा. अशाच बाबतीचा आनंदोत्सव आम्ही यावर्षी साजरा करत आहोत. पण त्यांना अशी विनंती आहे जसं तुम्ही गुलाल सोडण्यातून फेकताय तसं सर्व भारतीयांसाठी सुख समृद्धी पैसा व आपुलकी भावना व एक सामाजिक जाणीव त्या गुलालासोबत फेका. सर्व भारतीयांना अशी विनंती आहे त्यांनी हा गणेशोत्सव एकदम आनंदाने प्रेमाने शांततेने पार पाडावा. गणपती बाप्पा